पेपरफुटी प्रकरणात आरोपी असल्या शिवराज मोटेगावकर याचे काळे कारनामे सीबीआयने उघडे पाडलेत. मोटेगावकरनं अशाच काळ्या कारनाम्यातून अफाट काळी कमाई केल्याचं आता उघड झालं असून लातूर शहराच्या चारही बाजूला तसेच रेणापूर, औसा या ठिकाणी जिथे जमीन मिळेल तिथे जमीन आणि जिथे रिकामे प्लॉट मिळतील तिथे रिकामे प्लॉट देखील खरेदी करण्याचा धडाकाच मोटेगावकरनं सुरू ठेवला होता. मोटेगावकरच्या आणखी एका नव्या प्रॉपर्टीपासून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी. प्राध्यापक शिवराज मोटेगावकर याच्या काळ्या कारनाम्यानंतर आता त्याची काळी प्रॉपर्टी देखील या ठिकाणी चर्चेला येऊ लागली आहे. लातूर शहराच्या बाजूला असलेलं खोपेगाव शिवारातलं टोलेजंग इमारत असेल, आदर्श कॉलनीतली टोलेजंग इमारत असेल किंवा ट्युशन एरियातली टोलेजंग इमारत असेल, या इमारतीसोबतच लातूर शहराच्या आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात जमिनी आणि प्लॉट खरेदी करण्याचा चंगत जो आहे तो शिवराज मोटेगावकरनं सुरू केला होता. आणि सध्या मी उभा आहे लातूर शहरातल्या बार्शी रोडवरतीचा हा प्राध्यापक शिवराज मोटेगावकरचा रिकामा प्लॉट आहे. जवळपास 6,500 स्क्वेअर फूट एवढी ही जागा एकदम मोक्याच्या ठिकाणी लातूर शहरातल्या लातूर बार्शी रोडवरती ही जागा आहे आणि ही रिकामी जागा आहे. आणि या ठिकाणी देखील शिवराज मोटेगावकर याचे एक क्लासेसचं एक युनिट या ठिकाणी उभं राहणार होतं. आणि यासोबतच पाहायला गेलं तर शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी जमिनी घेतलेल्या आहेत. त्यासोबतच असे अनेक प्लॉट्स आहेत तर प्राध्यापक शिवराज मोटेगावकरने त्याच्या काळ्या कमाईतून घेतल्याचं या ठिकाणी चर्चेला उधाण आलेलं आहे. आणि या सोबतच जर पाहायला गेलं तर नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकर याचा मोठा रोल असल्याचं सीबीआय तपासात उघड झालेलं आहे. त्यासोबतच त्याला शिवराज मोटेगावकरला डॉक्टर मनोज शिरुरेने देखील प्रश्नपत्रिका पुरवल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे. मनोज शिरुरे याच्या सध्या सीबीआयच्या अटकेत आहे आणि प्राध्यापक शिवराज मोटेगावकर हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये या ठिकाणी आहे. आणि त्यासोबतच पाहायला गेलं तर ही प्रचंड प्रॉपर्टी जी आहे लातूर शहरासह लातूरच्या आजूबाजूच्या गावात औसा असेल, रेणापूर असेल, या आजूबाजूच्या गावात देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्याची प्रॉपर्टी या ठिकाणी आहे. आणि कुठे ना कुठे या सीबीआयच्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर या सगळ्या शिवराज मोटेगावकरच्या काळ्या प्रॉपर्टीवरती ईडीची नजर देखील गेलेली आहे. आणि कधी आणि कोणत्याही क्षणी ईडीचं तपास पथक जे आहे ते लातूर शहरामध्ये येऊन या सगळ्या प्रॉपर्टीवरती या सगळ्या प्रॉपर्टीला सील करण्याचं या ठिकाणी कार्यक्रम ईडीचं पथक घेऊ शकतं असा अंदाज या ठिकाणी लातूरकरांच्या वतीने बांधला जातोय. कॅमेरामन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.